काकी काय करतो आज? काय मोबेत गो तरव्यात गेलो होतं. ती गमली बांधक भाजी ती काढलंय, ती आता हाणलंय, नीट केलंय, धुतलंय. पण कसली भाजी? रान भाजी. रान भाजी? रानात भाजी पण मिळतात होय तर. काकी हो भाजीचं नाव तरी सांग. कुरडू भाजी. ही जराशी शेगलाची भाजी बुतूर आणि ती पान काढू गया, धुऊ गया, बारीक कापू होई आणि करू होई. ही बाय भाजी टाकतोय, ह्यो कांदो घालतोय आणि मिरची टाकतलोय परत दुखून. आणि ही आता शेगलाची भाजी घालतोय. हा 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 शेगलाची भाजी कापलं काय? होय तर कापूनच घालायची तू. ही अशी मिक्स टाकू कवी? हा मग बरी होता मस्त. हा 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 आणि मीठ टाकतोय. मीठ टाकायचं असा. हा म्हणजे सगळा तू एकत्रच टाकलंस. हा तो सर आपण हय बघूया काका काय करता. तो काका काय करतो तू? हे आम्ही शेतीच्या कामासाठी ना कांबळ घेतो, घोंगडी. हा त्याला घोंगडी म्हणतात. हा मग ती घोंगडी दिवसभर पावसात आपण वापरतो ना, मग भेदलेली असताना मग काय करायची तर ती सुकवायची. म्हणजे पूर्वी आम्ही असं परसो पेटवायचो. हा काय मग परसो पेटवल्याच्या नंतर परशाकडे आम्ही बसणार. म्हणजे धग पण झालो आणि आपली घोंगडी पण सुकली त्याच्यामुळे. आणि सकाळी ती आपण पुन्हा वापरू शकतो. काय मग हे असं उतव असतो. उतव काय पूर्वी उतव असायचे, पण आता आम्ही उतवतो झालो बरीच वर्ष झाल्यामुळे तो लाकडं गंजतात ना, त्यामुळे आता आम्ही असे काठीचा उतव तयार करतो. पण यावेळी आम्ही काठीचा उतव नाही तयार केलेला. फक्त काठ्या लावायच्या आणि घोंगडी पसरून टाकायची आणि खालून आगीची जाळ करायची. मग जाळ करून झाल्यानंतर ती रात्रभर सुकणार आणि सकाळी पुन्हा फ्रेश मध्ये आम्ही ते वापरू शकतो. बरं बरं असा काय? काकी झाली काय भाजी? होय झाली. खोबरा घालतोय, मग तेल घालतलोय. आता खोबरं टाकलं. हा आता तेल टाकतोय. काय भाजी झाली. ही बघा अशी कुरडू भाजी तयार. काकीच्या हातची कुरडू भाजी. तर येवा मंडळी खाओ.